रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असले तरी आजाराचे इन्फेक्शन हॉस्पिटलच्या कचऱ्यातून जाणार नाही याची दक्षता ठाणे सिव्हिल रुग्णालयाने घेतली आहे। रुग्णालयात बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले असून रुग्णालयाच्या कक्षातील 50 ते 100 किलो जैविक कचऱ्याचे विलगीकरणाचे आणि निर्जंतुकीकरण केले जाणार आहे। कोरोनानंतर व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे सांगितले आहे। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयाने देखील याबाबत सजग असून रुग्णाच्या उपचारादरम्यान होणाऱ्या जैविक कचऱ्यातून जंतू पसरणार नाहीची दक्षता घेतली आहे। माजी खासदार कुमार केतकर यांच्या विशेष निधीतून देण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन बुधवारी उद्घाटन केले। याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी दिली। बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन 24 तास कार्यरत राहणार आहे। एकाच वेळी कॉटन ब्लेड, रबरी हँड क्लोज आदी 40 किलो क्षमतेचा जैविक कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे। त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर जाणाऱ्या कचऱ्यातून जैविक जंतूंचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे। बुधवारी बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार कुमार केतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगाडे, डॉक्टर मृणाली राहुल, डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर अर्चना पवार आदी सेविका प्रतिभा बर्डे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आदी उपस्थित होते।